कमोरिन एरियावर सध्या वाऱ्याची चक्रीय स्थिती आहे. त्यामुळे आग्नेय दिशेकडून येणारे वारे राज्याच्या दक्षिण मध्य भागात येत आहेत व ते आर्द्रता घेऊन येत आहेत. त्यामुळे राज्यामध्ये पुढील 48 तासात वेळोवेळी आकाश अंशतः ढगाळ राहण्याची शक्यता आहे. पुढील 72 तासात पहाटे किंवा सकाळी तुरळक ठिकाणी धुके पडण्याची शक्यता आहे. दिवसा वेळोवेळी ढगाळ वातावरणामुळे कमाल तापमानात देखील घट होण्याची शक्यता आहे. त्याचबरोबर मध्य भारतामधून ईशान्येकडून येणारे वारे राज्याच्या उत्तर मध्य भागात येत आहेत. त्यामुळे पुढील 72 तासात किमान तापमानात 2 ते 3 डिग्री सेंटीग्रेडने घट होण्याची शक्यता आहे. 21 तारखेनंतर वाऱ्याची दिशा बदलल्यामुळे किमान तापमानात वाढ होण्याची शक्यता आहे. एकंदरीत राज्यामध्ये हवामान कोरडे राहण्याची शक्यता आहे. पुणे व आसपासच्या परिसरात आज व उद्या आकाश मुख्यतः निरभ्र राहण्याची शक्यता आहे, परंतु वेळोवेळी आकाश अंशतः ढगाळ देखील राहण्याची शक्यता आहे. पहाटे किंवा सकाळी धुके पडण्याची शक्यता आहे. पुढील 72 तासात किमान तापमानात 2 ते 3 डिग्री सेंटीग्रेडने घट होण्याची शक्यता आहे. 21 तारखेपासून मात्र वाऱ्याची दिशा बदलल्यामुळे किमान तापमानात वाढ होण्याची शक्यता आहे. Come on guys, hurry up. अरे सुन ना, एक ब्रेक ले लेते हैं. Guys, I'm telling you, तुम लोगों को सही से ट्रैकिंग नहीं आता. But that's okay, you can learn. रोज का ढक्कन देना. तो ये रेड वाला है, सही वाला देना. अबे ढक्कन, पहले तो सही पानी पीना. Manikchand Oxyrich, proudly Indian.